नमस्कार. ज्येष्ठ लेखक जयंत कुलकर्णी यांनी जॅक्सनच्या वधाची गोष्ट लिहिली होती साहित्य चपराक मासिकच्या ऑगस्ट 2021च्या अंकात. ही गोष्ट खास चपराकच्या श्रोत्यांसाठी. ही गोष्ट कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि दर्जेदार मराठी साहित्यासाठी आमचे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. गोष्ट जॅक्सनच्या वधाची. लेखक जयंत कुलकर्णी. वाचक स्वर श्री रवींद्र मगदुम. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा इसवी सन 1498 साली समुद्रमार्गे कालिकत बंदरात आला. व्यापाराच्या विस्तारासाठी त्याच्यानंतर डच आणि फ्रेंचही आले. भारताच्या समृद्धीचे आणि संपन्नतेचे आकर्षण जगभरात सर्वत्र होते. सुरत येथे 1613 साली डचांचे पहिले व्यापारी केंद्र उभारले गेले. त्यांच्यानंतर आलेल्या ब्रिटिश व्यापारी वर्गाने फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्याशी संघर्ष केला. मोगलांची सत्ता 18व्या शतकात संपुष्टात आली. त्याचा फायदा ब्रिटिशांनी घेतला. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने सिराज उद्दौलाचा पराभव करून 1757 कलकत्ता शहर आणि 24 परगणा जिल्हा यांचे छोटे राज्य स्थापन केले. या राज्याचा विस्तार होता होता भलं मोठं ब्रिटिश साम्राज्य उभं राहिलं. ब्रिटिशांची ब्रिटनमध्ये तयार होणाऱ्या मालाला भारतीय बाजारपेठ उपलब्ध करून दिली. त्यामुळे भारतातील उद्योगधंदे बुडाले. शेतसारा वाढला, सावकारी वाढली. पिढ्यानपिढ्या महसूल माप असलेल्या जमिनीवर सारा आकारून तो वाढवून इंग्रजांनी शेतकऱ्यांच्यावर अन्याय केला. सारा वसुलीसाठी जमिनी लिलावात काढल्या. जमीनदारांशी तडजोड करून शेतकऱ्यांची आंदोलने मोडून काढली. परदेशात हिंदी फौजांचा वापर करून त्यांच्या खर्चासाठी भारतात करवाढ केली. 1757 ते 1857 अशी 101 वर्षे ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा अंमल राहिला. पुढे 1857 ते 1947 अशी 89 वर्षे ब्रिटिश सरकारने सत्ता राबवली. अर्थात या काळात क्रांतिकारक स्वस्थ बसले नव्हते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांचे सर्व प्रकारचे प्रयत्न चालूच होते. भारत मातेची ही दयनीय अवस्था त्यांना बघवत नव्हती. भारत मातेला परकीय जोखडातून मुक्त करण्यासाठी क्रांतिकारकांचे अखंड प्रयत्न सुरू होते. या कार्यासाठी प्राणांची आहुती देण्यासही ते मागे पुढे पाहत नव्हते. ब्रिटिशांनी जरी जनतेला निशस्त्र केले होतं तरी शस्त्रांची निर्मिती करून काही क्रांतिकारकांनी या चळवळीला धार आणली होती. महात्मा गांधी सत्याग्रहाच्या माध्यमातून निशस्त्र क्रांती करू पाहत होते. जहाल आणि मवाळ दोघेही आपल्या परीने स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ध्येयाचे मार्गक्रमण करत होते. ही गोष्ट आहे 1909ची. 1909 साली A.M.T. जॅक्सन नाशिकला ब्रिटिश सरकारचा प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी अर्थात कलेक्टर म्हणून कार्यरत होता. आर्थर मेसन टिप्टेस जॅक्सन असं त्याचं पूर्ण नाव होतं. या ब्रिटिश प्रशासकीय अधिकाऱ्याचा जन्म इसवी सन 1666 साली झाला होता. जॅक्सन संस्कृत भाषेचा जाणकार होता. भारतीय इतिहास, संस्कृती, देशी लोककथा यांचा अभ्यासक होता. त्याचे भारतीय इतिहासावर अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले होते. त्याने कोकण, गुजरात या भागातील लोककथा संकलित करून त्यांची पुस्तके इंग्रजीत लिहिली होती. हे सगळे सद्गुण असणारा जॅक्सन भारतीयांसाठी मात्र कर्दनकाळ होता. जॅक्सनने बाबाराव सावरकरांचा अपमान केला होता. देशभक्तीपर गीतांचे पुस्तक छापले म्हणून बाबाराव सावरकरांच्या हातापायात बेड्या ठोकून नाशकातील भर रस्त्यातून चालत कोर्टात नेणारा क्रूर कर्मा जॅक्सन होता. बाबारावांना जन्मठेपीची, काळ्या पाण्याची, सर्व मिळकतीच्या जप्तीची, सश्रम कारावासाची शिक्षा होण्यास जबाबदार असलेला मुख्य अधिकारी जॅक्सन होता. पूर्ण स्वातंत्र्य हाच ध्यास असणारी अभिनव भारत ही जहालवाद्यांची संस्था स्थापन करण्यात बाबारावांचा पुढाकार होता. याशिवाय बाबारावांच्या पुढाकाराने मित्र समाज नावाची विद्यार्थ्यांची संस्था आणि आत्मनिष्ठ युवती संघ नावाची स्त्रियांची संघटना स्थापन करण्यात आली होती.
वंगभंगचा विरोध बाबारावांनी नाशिकामधून केला होता. सशस्त्र क्रांतीचा प्रचारही गुप्तपणे सुरू केला होता. अशा बाबारावांना ज्यांच्यामुळे जन्मठेपेची व काळ्या पाण्याची शिक्षा झाली तो जॅक्सन होता. नाशिक शहरात त्र्यंबक रोड परिसरात सकाळी 8 नंतर गुरे चरायला घेऊन जाण्यास बंदी होती. अशावेळी एक शेतकरी त्र्यंबक रोडवर गुरे घेऊन गेला असताना त्या शेतकऱ्याला विल्यम नावाच्या इंजिनियरने मारहाण केली. त्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्याचा खटला बाबासाहेब खरे या वकिलाने चालवल्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. यालाही कारण जॅक्सन होता. टांगेवाल्याला चापकाने फटके देऊनही त्या विल्यम्सला सही सलामत सोडणारा देखील जॅक्सनच होता. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी तरुणांना प्रेरित करणाऱ्या तांबेशास्त्रींना अडवणारा हा जॅक्सनच होता. बाबासाहेब खरे यांची वकिलीची सनद रद्द करणारा आणि त्यांना तुरुंगात पाठवणाराही जॅक्सनच होता. सीमोल्लंघनाच्या मिरवणुकीत वंदे मातरम म्हणू नका असे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी वंदे मातरम गाणाऱ्या तरुणांना खटले चालवण्यासाठी जॅक्सनच होता. अशा रीतीने हा जॅक्सन भारत मातेचा गुन्हेगार ठरला होता. त्याची 100 पापे भरली होती. या रागातून कलेक्टर जॅक्सनचा वध करावा अशी कल्पना पुढे आली. 1909 मध्ये इंग्लंडमधील चतुर्भुज या इंडिया हाऊसमधील आचार्याबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काही पिस्तुले भारतात पाठवली होती. त्यातील एक पिस्तूल कृष्णाजी कर्वे यांनी मिळवलं होतं. ते पिस्तूल वापरण्याचा सराव म्हसरूळ परिसरात केला जात असे. म्हसरूळ भाग त्यावेळी निर्जन होता. त्या भागात चिटपाखरूही फिरकत नसे. शक्यतो हा सराव रात्रीच्या वेळी केला जात असे. ही बाब नाशिक येथील निवडक व्यक्तींनाच माहिती होती. कृष्णाजी गोपाळ कर्वे मूळचे नाशिकचे. त्यांना अण्णा म्हणत असत. वकिलीचा अभ्यास करण्यासाठी ते मुंबईला जाऊन राहिले. पण नाशिक त्यांच्या रक्तात भिनलेलं होतं. त्यामुळे जॅक्सनच्या वधाचा कट त्यांनी स्वतः तयार केला. कर्वे अभिनव भारतचे सदस्य होते. जॅक्सनचा वध अनंत कानेरे यांनी केला असला तरी खटल्यात कृष्णाजी कर्वेंनाही फाशीची शिक्षा झाली. अनंत लक्ष्मण कानेरे मूळचे रत्नागिरीचे. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐनी मेटे गावचे. वडील लक्ष्मणराव इंदूरला असत. अनंतरावांचे लहानपण इंदूरलाच गेले. इंदूरलाच प्राथमिक शिक्षण झाले. 1904-05 मध्ये अनंतराव शिक्षणाकरता त्यांच्या मामाकडे श्री गोविंद भास्कर बर्वे यांच्याकडे औरंगाबादला आले. औरंगाबाद येथे ते हायस्कूलमध्ये व औद्योगिक शाळेत शिक्षण घेत होते. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. 1904 मध्ये औरंगाबादला व्यायामशाळा सुरू झाली. तेव्हापासून अनंतराव व्यायामशाळेत जात असत. व्यायामशाळेत त्यांच्या बऱ्याच महाराष्ट्रीयन मंडळींशी परिचय झाला. यातील बरीचशी मंडळी सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थेची सक्रिय सभासद होती. नाशिक येथे स्थापन झालेल्या अभिनव भारतमधील मंडळी त्यावेळी शस्त्रसाठा करणे, शस्त्र चालवण्याचे शिक्षण घेणे अशी कामे करत. साहजिकच अनंत कानेरे देखील अभिनव भारत या संघटनेशी जोडले गेले. गणेश तथा बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा झाल्याबद्दल अनंतराव व इतर अभिनव भारतच्या सदस्यांना औरंगाबाद येथे समजले. नाशिक येथे एवढा जुलूम चाललेला असताना आपण शस्त्रधारी लोकांनी अशा जुलमी अधिकाऱ्याचा वध करून त्याचा सूड उगवला पाहिजे असा ठराव अनंत कानेरे यांनी अभिनव भारतच्या औरंगाबाद येथील सभेत मांडला. याच दरम्यान 1 जुलै 1909 रोजी अभिनव भारतचे एक सदस्य मदनलाल धिंगरा यांनी भारत मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्झन वायली यांना इंग्लंडमध्ये गोळ्या झाडून खून केला. ही घटना अनंत कानेरे यांना प्रेरणा देणारी ठरली. लगेचच संस्थेची मंडळी व अनंत कानेरे यांच्यात विचारविनिमय होऊन नाशिकच्या जुलमी कलेक्टर जॅक्सन याचा वध करण्यास आपण तयार असल्याचे अनंत कानेरे या 19 वर्षाच्या तरुणानं सांगितलं. अनंत कानेरे यांची शरीरयष्टी फार धिप्पाड नव्हती, पण लहानपणापासून ते मनाने खंबीर आणि निश्चयी होते. शाळेत शिकत असतानाच
त्यांनी पिस्तूल चालवण्याचे आणि नेमबाजीचे शिक्षण घेतले होते. अनंत काणेरे नाशिकला कृष्णाजी गोपाळ कर्वे तथा अण्णा कर्वे यांच्या सल्लामसलतीने आले, परंतु तोपर्यंत जॅक्सनची बदली मुंबईला झाली होती. मुंबईला जाण्यापूर्वी जॅक्सनला खुश करण्यासाठी नाशिकमध्ये जणू स्पर्धाच लागली होती. जॅक्सनचा निरोप समारंभ एखाद्या कार्यक्रमाने करावा असं काहींच्या मनात होतं, कारण जॅक्सन रसिक होता. भारतीय संस्कृती व इतिहास यात त्याला रस होता. नुसतेच पानसुपारीचे कार्यक्रम करण्यात काहीच अर्थ नाही असंही त्यांना वाटत होतं. अखेर नाशिकच्या प्रतिष्ठित मंडळींनी एखाद्या नाटकाचा विशेष प्रयोग करून जॅक्सनला निरोप द्यावा असं ठरवलं आणि तशी संधी लगेच चालूनही आली. 22 डिसेंबर 1909 किर्लोस्कर मंडळी संगीत शारदा हे नाटक घेऊन नाशिकात येणार होती. हे नाटक एक दिवस अगोदर व्हावं अशी इच्छा काही समाजधुरीणांनी व्यक्त केल्यामुळे किर्लोस्कर मंडळींनी ते मान्य केलं आणि 22 डिसेंबरऐवजी 21 डिसेंबर 1909 नाटकाचा प्रयोग करण्यात आला. निरोप समारंभाचा दिवस जॅक्सनच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरेल असं कुणाच्या मनीध्यानीही नव्हतं. हीच योग्य संधी असं अनंत काणेरे यांनी मनोमन ठरवलं. अनंत काणेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे यांना नाटकाचं तिकीट काढून देण्यात आलं. विनायक नारायण देशपांडे हे हाडाचे शिक्षक होते. त्यांचा जन्म 1818चा. देशपांडे मूळचे सिन्नरचे. पंचवटीत म्युनिसिपल शाळेतून पास झाल्यानंतर मास्तर म्हणून ते नोकरीस लागले. ते तालीमबाज म्हणून ओळखले जात. ते देशभक्तीने प्रेरित झाले होते. भारत मातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ते वचनबद्ध होते. सशस्त्र क्रांतीवर त्यांचा विश्वास होता आणि त्यामुळे त्यांनी जॅक्सन वधाच्या कटात हिरिरीने भाग घेतला. अनंत काणेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे हे त्रिकूट नाटक सुरू होण्यापूर्वीच भद्रकाली परिसरातील विजयानंद नाट्यगृहात दाखल झालं. अर्थातच नियोजनबद्ध रीतीने. कोणालाही शंका येऊ नये अशा प्रकारे तिघे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसले होते. अनंत काणेरे नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ एका बाकावर बसले होते. कर्वे आणि देशपांडे तेथेच निरनिराळ्या ठिकाणी जाऊन बसले. जॅक्सनचे भेटीगाठीचे कार्यक्रम चालू होते, त्यामुळे त्याला नाट्यगृहात पोहोचण्यासाठी थोडा उशीर झाला. नाटक बालगंधर्वांचे होते, त्यामुळे त्यांच्या शिस्तीनुसार ते वेळेतच सुरू झाले. 9:15च्या सुमारास एक शोभिवंत बग्गी नाट्यगृहाच्या दारात आली. जॅक्सन त्या बग्गीतून खाली उतरला. उशीर झाला म्हणून दिलगिरी व्यक्त करत तो पाहुण्यांच्या जागी समोरच्या रांगेत स्थानापन्न झाला. जॅक्सन स्थानापन्न झाल्यावर लगबगीने अनंत काणेरे जॅक्सन समोर येऊन उभे राहिले आणि क्षणार्धात आपलं पिस्तूल काढून जॅक्सनच्या छाताडावर त्यांनी सलग 4 गोळ्या झाडल्या. धाड 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 धाड. बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजाने नाट्यगृहात तावदानांना जणू तडे गेले आणि क्षणभर सर्वत्र स्मशान शांतता पसरली. जॅक्सन खाली कोसळला आणि मग एकच कोलाहल. मृत्यूसमयी जॅक्सनचे वय अवघे 43 वर्षाचे होते. शांत निश्चल अनंत काणेरे देहपूर्तीच्या आनंदात तसेच समोर उभे होते. आयुष्याची इती कर्तव्यता झाली होती. तत्क्षणी पोलिसांनी अनंत काणेरे यांना ताब्यात घेतलं. त्यावेळी त्यांचे सहकारी कर्वे आणि देशपांडे सुखरूप बाहेर पडले होते. आपण पकडले गेलो तर आपल्या जवळील आणि आपल्या सहकाऱ्यांच्या जवळील संशयास्पद साधनसामग्री त्वरित नष्ट करण्यासाठी त्यांनी अगोदरच सांगून ठेवलं होतं. तशी आवश्यक खबरदारी त्यांनी घेतली होती. नंतर हा जॅक्सन वधाचा कट उघडकीस येऊन न्यायपीठासमोर खटला चालवण्यात आला. गणू वैद्याच्या भित्र्यापणामुळे इतरही साथीदार पकडले गेले. सर बेली स्कॉट आणि हिटन या 2 ब्रिटिश न्यायाधीशांबरोबरच सर नारायणराव चंदावरकर हे भारतीय न्यायाधीशी न्यायपीठात होते. या 3 न्यायाधीशांनी दिलेला निकाल अखेरचा ठरून काणेरे, कर्वे आणि देशपांडे यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. 19 एप्रिल 1910 रोजी ठाणे येथील कारागृहात अनंत काणेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे या तिघांना फाशी देण्यात आली. हा दिवस आत्मयज्ञ दिन म्हणूनही ओळखला जातो.
समशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील वामन नारायण जोशी उर्फ दाजीकाका यांना अंदमानात 8 वर्षे शिक्षा भोगावी लागली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना खुनाच्या कटामागील मुख्य प्रेरक शक्ती म्हणून आजन्म कारावासाची शिक्षा झाली. ठाणे कारागृहात कान्हेरे, कर्वे, देशपांडे या तिघांचे स्मारक केले आहे. शिवसेनेच्या प्रयत्नातून विशेषतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळे नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानाचे नामकरण 1997 नंतर हुतात्मा आनंद कान्हेरे मैदान असे महापालिकेने विशेष ठरावाद्वारे करण्यात आले. जॅक्सन वधाच्या घटनेवर आधारित 1909 हा चित्रपट निर्माते अजय कांबळी आणि लेखक दिग्दर्शक अभय कांबळी यांनी श्री व्यंकटेश्वरा मूव्हीज इंटरनॅशनल या बॅनरखाली नवोदित कलाकारांना घेऊन तयार केला आहे. ज्यामुळे विस्मृतीत गेलेल्या या घटना सध्याच्या पिढीला माहिती व्हाव्यात ही प्रामाणिक अपेक्षा. हा चित्रपट 21 डिसेंबर 2013 या तारखेला म्हणजे जॅक्सनच्या वधाच्या दिवशी जेथे जॅक्सनचा खून झाला त्याच नाट्यगृहात प्रदर्शित करण्यात आला. साल मात्र 2013. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ज्यांचे जन्म झाले आहेत त्यांना हे स्वातंत्र्य सहजी मिळाले आहे. पण ज्यांना हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या घरादारावर निखारे ठेवावे लागले, हालापेष्टा सहन कराव्या लागल्या, ज्यांच्या संसाराची धुळदाण झाली, प्रसंगी हुतात्म्य पत्करावे लागले, त्या सर्व ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांची, हुतात्म्यांची आपण निदान आठवण काढावी आणि त्यांचं पुण्यस्मरण करून हे स्वातंत्र्य टिकवण्याची प्रतिज्ञा करावी, हा या लिखाणामागचा मुख्य हेतू. आपण नशीबवान आहोत कारण आपण जन्मच स्वातंत्र्य भारतात झाला आहे. आपल्याला हे स्वातंत्र्य फक्त टिकवायचे आहे. क्रांतिकारकांचे आणि हुतात्म्यांचे बलिदान आपण व्यर्थ जाऊ देणार नाही. याविषयी एक समर्पक गीत. पासे सभी उलट उलट गए दुश्मन की चाल के, अक्षर सभी पलट गए भारत के भाल के, मंजिल पे आया मुल्क हर बला को टाल के, सदियों के बाद फिर उड़े बादल गुलाल के, हम लाए हैं तूफान से किश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के, तुम ही भविष्य हो मेरे भारत विशाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. देखो कहीं बर्बाद न होए ये बगीचा, इसको हृदय के खून से बापू ने है सींचा, रखा है ये चिराग शहीदों ने पाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. दुनिया के दाव पेच से रखना ना वास्ता, मंजिल तुम्हारी दूर है लंबा है रास्ता, भटका न दे कोई तुम्हें धोखे में डाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. एटम बमों के जोर पे ऐठी है ये दुनिया, बारूद के एक ढेर पे बैठी है ये दुनिया, तुम हर कदम उठाना जरा देखभाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. आराम की तुम भूल भुलैया में न भूलो, सपनों के हिंडोले में मगन हो के ना झूलो, अब वक्त आ गया है मेरे हंसते हुए फूलो, उठो छलांग मार के आकाश को छू लो, तुम गाड़ दो गगन पे तिरंगा उछाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के, तुम गाड़ दो गगन पे तिरंगा उछाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. जय हिंद.